आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. वाढती महागाई, पेट्रोल डिझेल दरवाढ, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती, आर्थिक परिस्थिती तसेच कथित टीडीआर आणि सोने व्यवहारांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. मुंबईच्या वेशीवर पक्षाकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर महागाईच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. 2014 नंतर पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती सातत्याने वाढत असल्याचा दावा करत जनतेला स्वस्त इंधनाचे आश्वासन देणारे आता मौन बाळगत असल्याची टीका त्यांनी केली. अब की बार पेट्रोल 200 पार अशी उपरोधिक घोषणा देत आर्थिक धोरणांमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. की सरकार मनमोहन सिंगांचं गेलं त्याचं प्रमुख कारण काय तर आम्ही सत्तेवर आलो तर ह्या सर्व वस्तू स्वस्त करू अशी घोषणा करण्यात आली. आज काय झालंय, सकाळी उठलं की पेट्रोल, डिझेल, गॅस, CNG, सोनं सगळ्याचे भाव वाढत आहेत. 14 साली पेट्रोल 71, 71.5 रुपये होतं, ते आज 111 रुपये झाले. डिझेल 52 रुपयाचं 97 रुपये झाले. एवढं होऊन समाधान झाली नाही. आज एक बातमी मी वाचली, आता 12 रुपये आणखीन वाढणार आहेत अशी एक बातमी मी वाचली. एवढी महागाई भारतात कधीच नव्हती. आणि त्यांना विचारलं तर हे काय म्हणतात की पाकिस्तानमध्ये आपल्यापेक्षा जास्त पेट्रोल आहे, बांगलादेशमध्ये जास्त आहे. पण पाकिस्तानचा आणि बांगलादेशचा रुपया, त्यांची स्थानिक करन्सी आपल्यापेक्षा वधारायला लागली आहे. आपली खाली जाते आणि त्यांची वर जायला लागलेली. याचं स्पष्टीकरण सरकारने दिलं तर मला वाटतं या सगळ्यावर प्रकाश पडू शकेल. माझ्याकडे चार्टच आहे की 14 सालापासून 26 सालापर्यंत पेट्रोलच्या प्राइसेस किती होत्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रेट काय होता. म्हणजे कमी दर असतानाही या देशात सरकारने लोकांच्याकडून कर अधिक गोळा करून पैसे काढण्याचं काम केलं. आता माझा 14 साली एक जण म्हणत होता आपल्या देशात की 30-35 रुपयाला पेट्रोल डिझेल मिळेल, देशात बदल घडवा. आता त्यांना हुडकलं पाहिजे ना की लोक जे कोणी अशा घोषणा देत होती. एक महानायक आहे ते असं म्हणत होते, रामचंद्र कहे गए सिया से ऐसा कलयुग आएगा, गाडी खरीदोगे कॅश से और पेट्रोल लोन से आएगा. आज तीच परिस्थिती झालेली आहे, या सरकारनेच करून दिलेली आहे. खरं म्हणजे 5 महिन्यामध्ये कमर्शियल सिलेंडर 1500 रुपयाने वाढला. हॉटेल व्यावसायिकांना परवडतं का? त्यांचाही अस्वस्थपणा आणि चिडलेली आहेत लोक. घरगुती गॅसचा दर 400 रुपये होता त्यावेळी, आता 1000 रुपयाच्या वर घरगुती गॅस गेलेला आहे. म्हणजे या देशामध्ये आपण काय करतो याचं भानच सरकारला राहिलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. देशातल्या सामान्य जनतेला अडचणीतनं बाहेर काढणारं सरकार बघायचं असेल तर ते मनमोहन सिंगांच्या काळात आपण बघितलं. UPAच्या काळात इथेनॉल कमी घालत होतं, आता इथेनॉलही घालायला लागलो आहे. त्यामुळे तुम्हाला दर कमी करायला काही अडचण राहील असं मला वाटत नाही. पण खरा प्रश्न असा आहे की या देशानं 225 लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज काढले आणि विदेशी बँकातनं घेतलेलं कर्ज परतफेडीची जबाबदारी आहे. आणि म्हणून लोकांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी हे कर सतत वाढवण्याचं काम हे सरकार करते. मी परवा सरकारला, महाराष्ट्र सरकारला विनंती केली की तुम्ही तुमचे कर सरचार्ज रद्द करा, 70-80 रुपयावर पेट्रोल डिझेल येईल, तुमचा कर कमी करा. पण महाराष्ट्र सरकार त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही. थोड्या दिवसांनी रुपयाची सेंचुरी होईल, त्यावेळी सेलिब्रेशनच करणं. आता जर मोर्चा काढल्यावर अटक होत असेल, मोर्चा काढल्यावर थांबवलं जात असेल मोर्चाला, तर मग आता 100 रुपये ज्यावेळी भारताच्या रुपयाचे होतील त्यावेळी आम्ही सेलिब्रेशनचा कार्यक्रम करू, तेव्हा तरी अटक होणार नाही, कारण आम्ही सेलिब्रेट करतोय 100 रुपये ज्यावेळी सरकार रुपया पोचेल त्यावेळी. ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट आहे, कालच माझ्या वाचनात आला. सरकारनं देशाचं सोनं विकलेलं आहे रुपयाचं अवमूल्यन थांबवण्यासाठी, अशी एक माझी माहिती आहे. सरकारने याचा खुलासा करावा आणि आता नवीन घोषणा द्यायला हरकत नाही. रुपया अब की बार 100 पार आणि पेट्रोल अब की बार 150 पार अशी एक घोषणा आता नवीन आम्ही करतो. कारण आता विरोध केलेला चालतच नाही, अशी सगळ्यांना एकत्रित करून नेण्याची व्यवस्था आहे. थोड्या दिवसाने खताचं संकट येणार आहे, त्याची काय तयारी आहे सरकारची? फर्टिलायझरचं शेतकऱ्याच्यावर एवढं मोठं संकट येणार आहे, त्याचा परिणाम भारतातल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होणार आहे.
आणि त्यामुळं सरकारने त्याच्याविषयी फर्टिलायझरच्या शॉर्टेजच्या विषयी काय केलं आहे, त्याचं सरकारने काय मार्ग काढला का? आणि म्हणून 12 वर्षापूर्वी अच्छे दिन आनेवाला हा प्रवास आता बुरे दिन आनेवाले इथपर येऊन पोचलेला आहे असं मला वाटतं. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.